आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही। Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968, Sarafa Bazar, Amravati, and Runghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्युटर। देशात निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मतदारांची मतं जाणून घेत आहोत, समाजातील विविध घटकांशी चर्चा करत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत। याच शृंखलेत आज आम्ही समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या विचारवंत आणि साहित्यिकांशी संवाद साधणार आहोत। आणि मी आहे नागपुरात, बरीच मंडळी आहे माझ्यासोबत इथे आणि त्यांच्यासोबत मी संवाद साधणार आहे। महत्त्वाचं म्हणजे देशात निवडणुका होत आहेत, निवडणुकीबद्दल आपली काय मतं आहेत। नागपुरात 2 उमेदवार आहेत ज्यांच्यात मुख्य लढत आहे, ते म्हणजे महायुतीचे नितीन गडकरी आणि काँग्रेस पक्षाचे विकास ठाकरे। तर कोण उमेदवार जिंकून येऊ शकतो आणि देशात कुणाची सत्ता असायला हवी किंवा एकंदरीत राजकीय स्थिती जी आहे देशाची त्याबद्दल आपली काय मतं आहेत ती मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत। आपण एकंदरीत निवडणुकीकडे कसं पाहता? मला असं वाटतं की हे म्हणजे ज्या भारतामध्ये 96 कोटी मतदारांची ही निवडणूक आहे, त्याच्यामुळे हे मला वाटतं जगातलं एक वेगळं अद्वितीय अशा प्रकारचं एक लोकशाहीचं एक उत्सव आहे हा, असं मी मानतो। मागच्या वेळी 91 कोटी होते, यावेळी 96 कोटी मतदार आहेत। आणि या सगळ्यांमध्ये मागच्या वेळी जरी म्हणजे भाजपा आणि आघाडीला 353 जागा मिळाल्या होत्या, 303 जागा भाजपला मिळाल्या होत्या। आणि यावेळी भाजपने म्हणजे त्यांनी घोषणा केली आहे की अब की बार 400 पार। पण आता ते 400 पार होणार की नाही हे आता मतदार ठरवतील। म्हणजे ते तर एखादा पक्ष कोणते एक्झॅगरेशन करू शकतो, पण हे मतदार ठरवतील। आणि मला असं वाटतं की 400 पार जरी झाले नाही तरी 300 पार नक्की व्हावे असं कदाचित त्या पक्षाला वाटत असेल आणि म्हणजे त्यांचं सरकार होऊ शकतं, अशी एक देशातली परिस्थिती आहे। अर्थात विरोधी पक्षांचं जर मागच्या वेळेचं मतांची टक्केवारी पाहिली तर खरं तर विरोधी मतांची टक्केवारी आणि NDAच्या मतांच्या टक्केवारीपेक्षा जास्ती भरते। त्यांनी जर एकत्र निवडणूक लढवली, जसं इंडिया गठबंधन जे त्यांनी यावेळेला केलेलं आहे, त्या युतीचं आपण जर एकूण पर्सेंटेज पाहिलं तर ते जास्ती भरतं। जर त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर ते चांगला एक विरोधी पक्ष म्हणून, जी गरज आहे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये, जी आपल्याला आता अस्तित्वात दिसत नाही, ते एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आणि त्याचे सगळे लोक उभे राहू शकतात। मला असं वाटतं की त्या पद्धतीने पण या इलेक्शनकडे पाहिलं पाहिजे। नागपूरचा आपण जर विचार केला तर नागपूरमध्ये एक नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे, म्हणजे आपल्याला तर असंही म्हणता येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तित्व जसं आहे, म्हणजे त्याच्या तोडीचं व्यक्तित्व आहे नितीनजींचं, आणि हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे नितीनजींचं निर्विवाद म्हणजे मागच्या वेळी मला वाटते गडकरी 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते। कदाचित यावेळेला मतदारसंख्या 21 लाख आहे, नागपूरमध्ये 21 लाख मतदार आहेत। त्याच्यामुळे कदाचित यावेळी ते मताधिक्य 5 लाखांच्या वर जाऊ शकतं। आणि तुलनेने काय झालं आहे की कोणताही दुसरा उमेदवार म्हणजे तुल्यबळ ज्याला आपण म्हणतो की तो तुल्यबळ उमेदवार नाही आहे। नितीन गडकरींचं व्यक्तित्व हे समावेशक आहे आणि सगळ्या लोकांना म्हणजे सकल जनवादी अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तित्व आहे आणि इन्क्लुझिव्हनेस आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे सगळ्यांना घेऊन चालणारे म्हणजे सबका साथ सबका विकास हे जसं मोदींच्या व्यक्तित्वाला लागू होतं, ते नितीनजींना अधिक जास्ती चांगल्या पद्धतीने लागू होतं। त्याच्यामुळे मला तरी वाटतं की या नागपूरच्या किंवा विदर्भाच्या याच्यामध्ये नितीनजींना काही पर्याय नाही, गडकरींना काही पर्याय नाही आहे आणि त्यांचं मताधिक्य यावेळी नक्की वाढणार आहे। ते आता 4 लाख होतं की 5 लाख होतं हे ठरवेल, असं माझं या संदर्भातलं मत आहे। एकंदरीत आपला जो कल दिसतोय की नितीन गडकरी निवडून यावेत असं एक आपल्याकडून दिसतंय। तुम्हाला हे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे आम्ही साहित्यिक म्हणून असा विचार करतो, जसं नागपूरमध्ये सुरेश भट सभागृह जे आहे ते मला असं वाटतं की नितीनजींच्याच प्रयत्नातून बांधल्या गेलेलं आहे, म्हणजे जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं, आणि त्याच्यामध्ये सुरेश भटांसारख्या एका नागपूरच्या मोठ्या साहित्यिकाचा जो सन्मान याच्या निमित्ताने त्यांनी केला, तर अशा प्रकारचं व्हिजन किंवा अशा प्रकारची वाङ्मयीन दृष्टी किंवा अशा कलेच्या क्षेत्राकडे किंवा ह्या साहित्याच्या क्षेत्राकडे बघण्याची
काही नवं काही या शहरामध्ये करण्याची दृष्टी जी आहे ती मला असं वाटतं की नितीनजींमध्ये जशी आहे तशी दुसऱ्या कुठल्या इथल्या उमेदवारांमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे त्याही अंगाने म्हणजे जसा ते भौतिक किंवा लौकिक विकास घडवून आणत आहे शहराचा, तसा सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक किंवा कलेच्या अंगाने सुद्धा विकास आणि ते घडवून आणतील. आणि त्यांनी त्या संदर्भात काही प्रयत्न, जसं मी सुरेश भट सभागृहाचं उदाहरण दिलं किंवा अनेक ठिकाणी त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची संमेलनं असो. तर त्यांचं जे विजन आहे ते विजन मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्या उमेदवारामध्ये दिसत नाही आपल्याला, म्हणजे ते पाहिलं तर. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशा अपेक्षा आहे की त्यांनी पुढे ह्या विकासासोबतच, म्हणजे ज्या भौतिक विकासासोबतच त्यांनी सांस्कृतिक आणि ह्या विकासाकडेही थोडं आपलं लक्ष केंद्रित करावं, वाङ्मयीन आणि या गोष्टींकडे, असं मला वाटतं. मनीषा साधू मॅडम आहेत. एकंदरीत देशाची राजकीय स्थिती आहे त्याबद्दल आपली काय विचार आहेत? खरं तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते करण्याची आपली वेळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायचं हे मी सगळ्यात आधी नमूद करेल. आता आपल्या देशाची जी परिस्थिती आपण बघतो आहोत, म्हणजे जगभरात जर आपण बघितलं तर जो असुरक्षितता आणि जो धर्मवाद सगळीकडे माजलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर बरेचदा वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मोदीजींसारखं एक सशक्त नेतृत्व आहे की जे आपलं संरक्षण करतं आहे. सगळ्या सीमा सुरक्षित झालेल्या आहेत, गुन्हेगारी कमी झालेली आहे. तर या पार्श्वभूमीवर आणि जो विकास आपल्या राष्ट्राचा होतो आहे, म्हणजे आजपर्यंत जे मागासलेल्या राष्ट्रांमध्ये आपण गणला जात होतो, आज आपण अतिशय वेगाने विकास करतो आहोत. आणि हे विकास कार्य अगदी नागपूरच्याही म्हणजे आपण महाराष्ट्राकडे जरी बघितलं तरी महाराष्ट्राचा जो विकास आता होतो आहे, म्हणजे आपण नेहमी म्हणायचो की विदर्भ मागासलेला आहे इतकी वर्ष, तर गेल्या काही वर्षात जो विकास माननीय गडकरीजींनी सुरू केलेला आहे, तर तो विकास अजून त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांना तो सातत्याने पुढे व्हावा म्हणून त्यांना संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटेल की अगदी कोणता पक्ष आणि कोणता धर्म, कोणती जात हे महत्त्वाचं नाही, पण एक चांगली सक्षम व्यक्ती जिला आपण एक प्रतिनिधी म्हणून पाठवू शकू, अशी व्यक्ती आपल्या पातळीवरही आणि केंद्रातही गेली पाहिजे हे मला वाटतं. जसं देशात कुठलं सरकार यायला हवं, देशाच्या दृष्टीने काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की मोदी साहेबांचं सरकार 10 वर्ष झालं, ते सत्तेत आहेत, तर यावेळेला थोडासा बदल झाला, परिवर्तन झाला तर ते अधिक उपयुक्त होईल. आणि म्हणजे आपण मोदी साहेबांचं 10 वर्ष बघितलेलं आहे, तर आता नवीन सरकार आलं की ते कसं काय करते, ते कसं काय काम करतं आहे वगैरे, हे आपण थोडंसं त्यांना संधी दिली पाहिजे, हे आपण बघायला पाहिजे. आणि निवडणुका ज्या आहे त्या निष्पक्ष रीतीने झाल्या पाहिजे, चांगल्या वातावरणात झाल्या पाहिजे, हिंसा नाही झाली पाहिजे, असं प्रत्येकच नागरिकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे झालं पाहिजे. आणि नाईकवाडे साहेबांनी आता सांगितलं की मोदी साहेब 400 पार वगैरे, तर माझं असं मत आहे की मोदी साहेब 400 नाही 400च्याही वरती कितीतरी जागा म्हणून यावेळेला निवडून येतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण असं आहे की विरोधी पक्ष कुठं शिल्लक दिसत नाही आहे. विरोधी पक्ष जे आता आहे ते त्यांचं थोडंसं खच्चीकरण चालू आहे. आपण केजरीवालचं वगैरे उदाहरण बघतो. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तर काँग्रेस पक्षाची पण नाकाबंदी केलेली आहे, त्यांचे फंड्स वगैरे अटकवलेले आहेत. त्यानंतर अनेक काँग्रेसचे किंवा इतर विरोधी पक्षांचे लोक फोडून आपल्या पक्षात घेतले जात आहेत आणि जे येत नाहीत त्यांना आपण तुरुंगात बघतो आहेत. म्हणजे एकतर तुरुंगात या किंवा पक्षात या, असं जे सध्या वातावरण आहे तर ते ठीक आहे, त्याच्याबद्दल जास्त मी बोलू इच्छित नाही. पण एकंदरीत चित्र असं आहे की विरोधी पक्ष शिल्लक नाही, म्हणजे जवळजवळ नाहीच असं म्हणून. आता विरोधी पक्ष इतका कमकुवत झाला असताना ते कशाच्या आधारावर लढतील आणि काय करतील? त्यांच्याजवळ काही फंड्स नाही, काही नाही, टी व्हीवर त्यांना कव्हरेज देत नाही, सगळं असं बघतो. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की मोदी 400 पार नाही, आणखीन अनेक पार, म्हणजे 450ही पार येतील, असं माझं व्यक्तिशः मत आहे. परिवर्तन असं माझी इच्छा आहे की व्हावं, परिवर्तन हवं अशी माझी इच्छा आहे. पण काय होईल, काय वाटते हे मी सांगतो आहे. माझी इच्छा आहे
की परिवर्तन व्हावं म्हणून, पण आपली इच्छा प्रत्येक वेळेला पूर्ण होते असं नाही ना. ते जिसते चित्र आहे ते आपल्याला वी हॅव टू ॲक्सेप्ट. आपण अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, तर आपलं एकंदरीत निवडणुकीविषयी काय मत आहे? आधीच्या निवडणुका आणि आता जी ही निवडणूक होते, काय फरक दिसतो आपल्याला या एकंदरीत एवढ्या वर्षांमध्ये, दशकांमध्ये? पूर्वीच्या निवडणुका ज्या व्हायच्या त्या बॅलेट पेपरने व्हायच्या. बूथ कॅप्चर करणे, बॅलेट पेपर पळवून नेणे, बॅलेट पेपरवर स्टॅम्प मारून देणे, ह्याचा जो प्रकार होता हा EVMमुळे बंद झाला. त्यामुळे EVMच्या मशीनच्या थ्रू ज्या निवडणुका होतात त्या तरी सध्याच्या याच्यामध्ये चांगल्या वाटत आहेत. आणि दुसरी गोष्ट, आधीचा जो प्रचार होता हा लोकांकडे म्हणजे बाकीच्या यांनी केला जात होता. लाऊडस्पीकर आणि हे बाकीचे सगळे साधनं वापरल्या जायचे. आता सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रचार केला जातो आणि तो घरोघरी पोचतो. पूर्वी लोकांना म्हणजे निवडणुकासाठी सभा घेणे हा एकच पर्याय होता. आता त्यात पर्याय त्यांचे खूप वाढले आहेत. आणि आपण आपल्या भारतामध्ये आतापर्यंत जे बघितलं की आपण एका पार्टीला पूर्वीपासून जवळजवळ 50 वर्षाचा पिरियड दिला आहे की आपलं देशाच्या दृष्टीने आपला देश पुढे जावा, प्रगती व्हावी. पण आत्ताचे जे सरकार आहे ते याला 10 वर्ष झालेली आहेत. आपण त्यांना 10च वर्ष दिलेली आहेत आणि बऱ्यापैकी आपण आपली प्रगती, आपला जागतिक रॅपो जो आहे तो वाढलेला आहे. आणि त्या दृष्टीने अजून मोदींनी 2047चं जे विजन ठेवलेलं आहे त्या 47पर्यंत तरी या लोकांनी काम करायला पाहिजे आणि करून दाखवायला पाहिजे. जसं की सर म्हणाले, एक आधीचा काळ होता, पक्ष एक राहायचा आणि 2 पक्षांमध्ये मुख्य लढत व्हायची. पण आता जास्तीत जास्त पक्ष एकत्र येतात. आपण जसं आता NDA पाहतोय आणि इकडे इंडिया गठबंधन बघतोय आपण. तर याविषयी आपल्याला काय वाटतं? या दोन्ही पक्षांची तर कसोटी आहेच, त्यासोबत मतदारांचीही कसोटी आहे आणि मुख्य म्हणजे विवेकाची कसोटी आहे. खरं तर या सगळ्या निवडणुकीच्या संबंधात विचार करताना नागपूरच्या संबंधात आपण बोलतो आहोत इथे, आणि तुम्ही 2 पक्षाचं म्हटलं मुख्य, जे खरोखरच आहे, कारण अन्यही उमेदवार आहेत. पण आपण विचार करताना तर आपल्या इथे असं आहे, एकाच्या नावातच विकास आहे, दुसऱ्याच्या कामात विकास आहे. एका जणाला मी माझ्या परिसरातच ते राहतात म्हणून त्यांना वेळी अवेळी धावून येताना बघतो आहे, दुसऱ्यांना पूर्ण देश बघतो आहे त्यांचं काम. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जो कुठला उमेदवार उभा असतो त्याचा विचार करताना केवळ शहराच्या किंवा आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत त्याचा विचार न करता विवेकाने त्याचा राष्ट्राच्या परिप्रेक्ष्यात विचार करावा असं मला वाटतं. कारण ही काही वार्डाची म्हणजे महापालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नव्हे. आता मी जेव्हा विवेकाचं म्हणतो ते यासाठीही आवश्यक आहे यांनी सगळ्यांनी, कारण एक साहित्यिक म्हणून तुम्ही आम्हाला बोलावलं आहे आणि आजकाल बरेचदा असं होतं की यांनी विवेक म्हणजे माझी अपेक्षाच या लोकांकडून अशी आहे की तो निवडून येणारी व्यक्ती ही सुजाण, सुसंस्कृत आणि संवेदनशील असावी. मुख्य म्हणजे आमच्या वाङ्मयीन व्यवहाराविषयी, विद्याक्षेत्रातल्या, ज्ञानक्षेत्रातल्या व्यवहाराविषयी, पर्यावरणीय व्यवहारांविषयी. आजकाल कारण काय होतं, विवेक सुटतो आहे, तोल जातो आहे बरेचदा, आणि हे वारंवार बघतो आहे आपण. आणि काय झालं आहे, गेल्या 10च वर्षातलं नाही म्हणत, गेल्या काही काळातलं मी बघतो आहे, चेल्या चपाट्यांची आणि चमच्यांची फार गर्दी झाली आहे अलीकडे, आणि त्यांची घालघुसड होते आहे कुठेतरी.
आणि अक्षरशः ज्ञानक्षेत्र, वाङ्मयीन क्षेत्र नाचतं आहे, जे लायक नाही असे घुसतात आहे. ह्या गोष्टीचा विवेक बाळगला जायला हवा असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. कारण त्याचा परिणाम केवळ त्या क्षेत्रावर नसतो होत, तर त्या संस्थांवर दीर्घकाळासाठी होतो. ह्या दृष्टीनं विचार करता जो अतिशय सुजाण, अतिशय विवेकी आहे, ज्याचं व्यक्तिमत्व तेवढं व्यापक आहे आणि जो या गोष्टीचा मोठ्या काळात साठी विचार करू शकेल, म्हणजे केवळ त्याच्यापाशी विकासाची दृष्टी असून चालत नाही, त्याच्यापाशी दूरदृष्टी असली पाहिजे, असा निवडून यावा अशी मनापासून इच्छा आहे. आणि असं जर झालं तर मग ते आपल्या मतदारसंघासाठीही उपयुक्त ठरणार आहे. आणि मग तो शेवटी डोळके सर म्हणाले किंवा नाईकवाडे सर म्हणाले तर तो आपल्या मतदारसंघासाठी तर उपयुक्त ठरेलच आणि देशासाठी सुद्धा चांगलं योगदान देऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जसं की श्याम सर म्हणालेत की एक मतदाराची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणुकांसाठी बराच खर्च होतो, ज्या आपण देशात निवडणुका होत आहेत सार्वत्रिक, तर आणखी मतदारांची भूमिका काय असायला हवी आपल्याला वाटतं. आणि एकंदरीत म्हणजे या निवडणुकीत जे निवडून येतील ते थेट त्याचा परिणाम एकंदरीत देशाच्या संपूर्ण यावर होणार आहे, राजकीय वातावरणावर किंवा जी स्थिती राहणार आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम मी साहित्यिक नाही, पण मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा आपण विरोधी पक्षांचा मॅनिफेस्टो बघतो, आता एका पार्टीचा मॅनिफेस्टो म्हणतो की प्रत्येक महिलेला आम्ही 5,000 देऊ, कोणी म्हणतं आम्ही प्रत्येक महिलेला 8,000 देऊ, एक पक्ष म्हणतो की आम्ही 2,000 देऊ. म्हणजे नुसता हाच विषय नाही, तुम्ही मॅनिफेस्टो पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये त्यांच्यामध्ये कुठेच एकोपा नाही आहे विरोधकांमध्ये, आणि प्रत्येकाचा मॅनिफेस्टो वेगळा आहे. आता समजा विरोधकांचं सरकार निवडून उद्या आलं तर मग प्रत्येकजण आपापला मॅनिफेस्टो कसा काय इम्प्लिमेंट करणार आहे, हा एक मोठा प्रश्न येतो याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, 1953 ते 2013 ह्या पिरियडमध्ये झालेला, या काळामध्ये झालेला विकास आणि 1914 ते 2014 ते 2023 या काळामध्ये झालेला विकास, ह्याची जर तुम्ही तुलना केली किंवा त्याच्या गतीची जर तुलना केली, टोटल विकासाची न करता त्याच्या गतीची केली, आणि दुसरी गोष्ट की एक पंतप्रधान मोदींचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांना मिळालेली जागतिक प्रतिष्ठा, म्हणजे आपल्या देशाला मिळालेली जागतिक प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं, म्हणजे जसं डोळके सरांनी म्हटलं की विरोधकांची नाकाबंदी झालेली आहे, त्यांना प्रॉपर फील्ड मिळालं पाहिजे, कोणालाही जेलमध्ये टाकतात आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी ती आपली परिस्थिती स्वतःवर ओढून घेतलेली आहे. कुठल्याही पार्टीनी त्यांना त्याची परिस्थिती केलेली नाही आहे. कारण जसे काँग्रेसचे जे फंड त्यांनी फ्रीज केले, हे काही BJP सरकारने केलेले नाही आहे, तो आपल्या न्यायदानाच्या प्रक्रियेतला एक भाग आहे. आणि त्यांनी कॉम्प्लायन्सेस वेळी जे करायला पाहिजे तर न केल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती आहे, म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी तो फॉल्ट आहे. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की मतदार हे अत्यंत जागृत असतात. मतदार हे त्यांना चांगलं आणि वाईट याच्यामधली तुलना कळते. आज झालेला जागतिक विकास, भारताचा झालेला विकास आणि त्या दृष्टीने आपण अचीव केलेले टप्पे, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना मोजमाप या गोष्टीची मोजमाप करता येते. आणि त्याच्यामुळे सुजाणतेपणे ते काय करतील याचं प्रेडिक्शन आजच करता येतं. आणि मला असं वाटतं की मोदी सरकार जे आहे ते हे 5 वर्ष तर येईल, पण नंतरचेही 5 वर्ष जर विरोधकांनी आपली एकी व्यवस्थित ठेवली नाही तर विरोधकांना येणारा काळ हा कठीण आहे. आणि तो त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे, त्यांच्यावर कोणीही लादलेली परिस्थिती नाही आहे. कारण ह्या परिस्थितीतनं BJP सुद्धा गेलेली आहे. 1984 साली 2 होते त्यांचे मेंबर ऑफ पार्लमेंट, आणि नंतर त्याचे मग 85 झाले, मग 120 झाले, मग वाढत गेले. कारण त्यांनी ग्रासरूट लेवलपासून काम केलं, संघटना बांधली. इथे काय होतं की आपण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये हे करताना, काहीतरी डिक्लेअर करताना प्रत्येकजण सरकारी खजिन्याची लूट करत सुटला आणि लोकांना फुकटची सवय लावून राहिले की आम्ही फुकट बिजली देऊ, आम्ही फुकट पैसे देऊ.
आणि अशाने देशाची इकॉनॉमी ही चालवणं कठीण आहे. म्हणजे एकदा तुमच्या हातात पैसा आला आणि तुम्ही वाटत सुटले, मतांकरता वाटत जर सुटले, तर मग ती भरपाई तुम्ही भरून कशी करणार? आणि हा सगळा टॅक्सपेअरचा पैसा आहे. हा मॅनिफेस्टोच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाने त्याचं वाटप करत सुटणं हे मला काही योग्य वाटत नाही. कारण याच्यामध्ये स्वित्झर्लंडचं उदाहरण आपण घ्यायला पाहिजे की याच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याकडच्या बेकार लोकांना जे आहेत आता जे युवक बेकार आहेत, तर त्यांना काहीतरी आपण स्टायपेंडसारखी रक्कम द्यायला पाहिजे. आणि त्याच्याकरता त्यांनी जेव्हा रेफरंडम घेतलं तेव्हा 85% युवकांनी सांगितलेलं होतं की फुकटचा पैसा नको, आम्हाला हे काम उपलब्ध करून द्या आणि त्याच्यातनं आम्ही पैसा कमवू. कारण आम्हाला तुम्ही फुकटचा पैसा दिला तर आम्ही आळशी. प्रत्येकाला जर नुसते दर महिन्याला पेन्शन 10,000 रुपये मिळत गेली तर त्याची काम करण्याची प्रवृत्ती, संघर्ष क्षमता त्याची संपलेली असेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सरकारला हे तर निवडून येणारच आहे, आमचं मत काही असलं तरी, पण त्यांना चान्स मिळाला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने जे उमेदवार आहेत ते त्यांनी सक्षम उमेदवार उभे केलेले आहेत. नागपूरचे उमेदवार हे जागतिक पातळीवर त्यांची ओळख आहे आणि मला असं वाटतं की ते भरघोस मतांनी निवडून येतील. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय लेवलला म्हणजे पूर्ण लोकसभेचं इलेक्शन बघता BJPला भरघोस मतं मिळतील असं मला वाटतं. आणि ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळतील, विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे मिळतील असं मला वाटतं. जोही पक्ष येईल निवडून, तर जेव्हा आपण बघता की आता ही निवडणूक होते आहे, जोही पक्ष निवडून येईल, ज्यांनाही जास्त जागा मिळतील आणि तो पक्ष देशात सरकार स्थापन करेल, आपण म्हणजे कसं बघता पुढच्या 5 वर्षात जेही सरकार निवडून येईल त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? सर्वप्रथम मी UCNला धन्यवाद देतो की तुम्ही आमची मतं जाणून घ्यायचा एक हा कार्यक्रम ठेवला. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ता जे केळकर साहेब म्हणले किंवा नाईकवाडे म्हणले, श्याम म्हणला दोन, त्यांच्या बऱ्याचशा मताशी मी सहमत आहे. केळकर साहेब जे असं म्हणाले, मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगतो की नागपुरात अनेक उमेदवार उभे आहे. जरी मुख्य पार्टी हे 2 असले, काँग्रेस आणि भाजपा, तरी ही निवडणूक आपली राज्य पातळीवरची नाही, ही देश पातळीवरची निवडणूक आहे. त्याच्यामुळे आपण विचार करताना तो देश पातळीवरचाच करायला पाहिजे. आता हे करत असताना मी बरेचदा असा विचार करायचो की बा विरोधी चांगला स्ट्रॉंग, एखादी सत्ताधारी नेहमीच बरोबर असतात असं नाही ना, अनेकदा ते चुकीचे निर्णय असतात. आणि आम्ही मतदार एकदा निवडून दिलं की आमच्या हातात त्यांना विरोध करणं किंवा कोणतीही गोष्ट नसते. होतं काय की हा विरोध कोणाच्या तर्फे आम्ही त्यांच्यापर्यंत करणार की एखादी गोष्ट आम्हाला पसंत नाही, शेवटी कुठल्या तरी विरोधकांना जो लोकसभेमध्ये आहे त्याला आम्ही सांगणार की बाबा रे हे आम्हाला पटत नाही, हे तू सरकारसमोर मांड. पण आज परिस्थिती अशी आहे, केळकर म्हणले त्याप्रमाणे, की किमान तुमचा मॅनिफेस्टो तरी एक असावा, तुमचा जाहीरनामा तरी एक असावा. तुम्ही सगळे मिळून जेव्हा एकत्र येण्याचे प्रयत्न करता आहात तेव्हा एकत्रित आल्यानंतर तुम्ही देशासाठी काय करणार आहात ही फार पलीकडची गोष्ट आहे. पण किमान तेवढा विश्वास तुम्ही मतदारांमध्ये द्यायला नको, त्यांच्या जागृत करायला नको. आज तुमची अवस्था अशी आहे की तुम्ही आमची 4 माणसं जी काय गळता राहिलेली असतील, पक्ष राहिलेले असतील, त्या पक्षाचा जाहीरनामा तयार करताना किमान त्यांनी हे म्हणायला हवं होतं की बा आता आम्ही 4 लोक राहिलो आहोत, पण आम्ही 4 पक्के सोबत आहोत आणि आम्ही मतदारांसाठी किंवा आम्ही देशाच्या लोकांसाठी ही गोष्ट करणार आहोत. पण असं काही होताना दिसत नाही. जिथं तुम्ही आम्हाला हे सांगू शकत नाही आहे की तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात, तेव्हा आम्ही तुमच्यावर कशा विश्वास ठेवायचा, हा माझा प्रश्न आहे. मग प्रश्न येतो कुठे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मग अशी जर परिस्थिती असेल तर मग आम्ही म्हणजे मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला अशा निवडून द्यायला पाहिजे की ज्याची निर्णय क्षमता आहे. आणि ही निर्णय क्षमता त्याच्यापाशी कधी राहील, हा आत्मविश्वास, एखाद्या घेतलेला निर्णय हा पूर्णपणे आपण अंमलात आणू, हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये कधी राहील, तर तो बहुमतात असेल. जे काय आम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये आजच्या घडीला तरी आम्हाला हेच दिसतं आहे की भाजपा हा एकमेव पक्ष आम्हाला असा दिसतो आहे की जो जर बहुमतात आला तर अनेक चांगले निर्णय हे देशासाठी घेऊ शकेल. आणि आज आपण बघतो आहे, म्हणजे मला कोणत्याही पार्टीने, आपल्या इथले दोन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत, वादच नाही आहे.
आज मोदींनी जे काय आपल्या कर्तृत्वाने दाखवलेलं आहे, जे निर्णय त्यांनी धाडसानी घेतलेले आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे, काही चुकले असतील, नाही असं नाही, त्याच्यात अनेकांना ते पटले, अनेकांना नाही पटले असतील, हे मान्यच करायला पाहिजे आपण. पण इन टोटो काय लक्षात येतं की ते निर्णय चांगले होते, त्याची अंमलबजावणी करताना काहीतरी एखाद्या वेळेला मागे पुढे झालेलं असेल, पण ते निर्णय घ्यायला ताकद लागते, ते निर्णय घ्यायला आत्मविश्वास लागतो. ती निर्णय घेताना असं वाटलं की देशाची जनता आपल्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वास त्या निर्णय घेणाऱ्या प्रमुखाला, नेत्याला हवा असतो, मग तो कोणी असो. आजच्या घडीला तरी असा एकमेव नेता आम्हाला दिसतोय, तो म्हणजे मोदी. दुसरी अपेक्षा तुम्ही म्हणलं की काय असेल, आज शहराचा विकास होताना दिसतो आपल्याकडे. आपण बघतो की सगळीकडे शहरामध्ये विकास अगदी खूप गतीने चालू आहे, तो वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू आहे. मी असं म्हणणार नाही की फक्त रस्ते होत आहेत, वीज होत आहेत किंवा काही आणखीन मेट्रो होत आहेत, असं नाही आहे, तो वेगवेगळ्या पातळीवर चालू आहे. पण एकीकडे जसं आपण म्हणतो की श्रीमंत आणि गरिबातली दरी वाढत चालली, तसंच विकासाच्या बाबतीत काय होते की शहरं आणि खेडी याच्यातली पण दरी वाढत चालली. आजचं चित्र कसं आहे, एकीकडे तुम्ही अगदी मेट्रोने फिरता, एसीतनं फिरता, आमचं गरीब मोलकरीणसुद्धा एसीतनं येते, पण दुसरीकडे चित्र असं आहे की आमच्या खेड्यातली जी माणसं आहे त्यांना कोसोदूर पाणी आणायला जायला लागतं, त्यांच्या इथे वीज 24 तास मिळेल याची त्यांना खात्री नसते, पावसाळ्यामध्ये बैलबंडी घेऊन तो कुठे जाऊ शकेल याची खात्री नसते. तर हा जो विकास आहे हा आपण थोडा खेड्याकडे वळवला पाहिजे. थोडा शहराचा स्लो झाला तर चालेल, थोडे काळ थांबला तर चालेल, पण तुम्ही खेडी किमान तुमची जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा तरी तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे, इतपत विकास तुम्ही त्या बाजूला वळवा, अशी माझ्या नव्या सरकारकडनं अपेक्षा असेल. संरक्षण क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे महत्त्वाचे, हे जे क्षेत्र आहे याच्यातल्या तुमची प्रगती, तुमची निर्णय क्षमता ही लोकांना दिसायला पाहिजे. आज गावोगाव आरोग्य केंद्र झाली पाहिजे, तिथं काय बऱ्याच गावांमध्ये आहे, नाही असं मी म्हणत नाही आहे, पण त्याची स्थिती काय आहे. आणि असं जर करायचं असेल तर तुम्हाला जी तळागाळातली लोकं आहेत, आरोग्यसेविका आहे, शिक्षणसेवक आहे, कोणी आहे, ह्याही लोकांकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावेल हे पण बघायला पाहिजे. आज आपले पोलीस रात्रंदिवस काम करतात, आपण काय बघतो, तुम्ही एखाद्या साध्या हवालदाराचं घर जाऊन बघून या कधी त्याचं चाळीतलं, तुम्हाला स्वतःला वाईट वाटेल. आज मी म्हणतो की ही जी मंडळी आहे सगळी देशासाठी काम करणारी छोटी छोटी मंडळी आहे, मोठी मंडळी तर निर्णय येऊन मोकळे होतात, पण अंमलबजावणी सगळी ही मंडळी करतात. त्यांच्या सोयीसुविधा, त्यांचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे, त्यांची मुलं चांगली शिकली पाहिजे, पुढं हीच सगळी आपल्या देशाचे सेवक आहेत, हेच सगळे आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहेत, अशी माझ्या नव्या सरकारकडनं अपेक्षा आहे. जसं या एका चर्चेतनं मला एक माझं मत म्हणजे मांडावंसं वाटतं, जसं मॅनिफेस्टोबद्दल आपण बोललो, जाहीरनामा असतो, मला असं वाटतं की का आपण जाहीरनामा बघावा, का यांनी जाहीरनामा द्यावा. प्रत्येक नागरिकांनी की आपल्यासाठी कोण चांगला आहे, आपल्या देशासाठी एखादं सरकार चांगलं असावं, तर प्रत्येकाने जाऊन मतदान करायला हवं. म्हणजे या जाहीरनामा म्हणजे बघायलाच नको. पण तरी मतदानाची टक्केवारी ही खूप कमी असते, लोक भरपूर बाहेर निघत नाही, अनेकांची अनेक कारणं असतात की आम्हाला नाही करायचं आहे मतदान, हे झालं ते झालं. तर मतदान वाढावं यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि आम्हालाही वाटतं की मतदान जास्तीत जास्त व्हायला हवं. तर आपल्यापैकी कुणीतरी एकाने एक प्रातिनिधिक स्वरूपात मतदारांना आवाहन करावं की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर यावं आणि मतदान करावं, जेणेकरून मतदानाची टक्केवारी ही वाढली पाहिजे. सभोवतालचं अवतीभोवतीचं चित्र कसंही असो, 5 वर्षांसाठी आपण एका उमेदवाराला निवडून देणार आहे. पुढली 5 वर्ष सत्तेत ते येतील आणि सत्ता आपल्या सगळ्यांवरती गाजवली जाईल. त्यामुळे मतदारांनी या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेत आवर्जून सहभागी व्हावं, सगळ्यांनी मतदानाला निघावं. आता तर यावर्षी घरोघरी जाऊन 85 वर्षाच्या वयाच्या वरच्या लोकांना, वृद्धांना घरी जाऊन त्यांचं मतदान करवून घेतलं जात आहे. म्हणजे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्यांच्या बाजूनं काम करते आहे. लोकांनी बरेचदा हताश झालेले, निराश झालेले असतात की काय फरक पडतो आहे, आपण मतं देऊनही काय बदल होतो आहे, सगळीकडे भ्रष्टाचार तर आहेच,
पण ती बदलण्याची वेळ आत्ता आलेली आहे. आपल्या हातात आत्ताची वेळ आहे की आपण खरंच कोणी कितीही दावे किंवा पोकळ वल्गना करत असतील की हे भ्रष्टाचारी ते भ्रष्टाचारी, पण लोकांना सामान्यांना त्या भ्रष्टाचाराचा पदोपदी सामना करावा लागतो आहे आजसुद्धा, पूर्वीही करावा लागत होता. ते बदलवण्याचं एक मत आपलं हे सामर्थ्यशाली पाऊल ठरेल. त्यामुळे माझी आम्हा सगळ्यांच्या वतीनं, आम्हा सगळ्या साहित्यिकांच्या वतीनं सगळ्या मतदारांना विनंती आहे, नागपुरातल्या, नागपूर मतदारसंघातल्या, की सगळ्यांनी 19 तारखेला आणि तेही अगदी सकाळच्याच वेळामध्ये सगळ्यांनी जाऊन आपलं मत टाकावं. ज्याला कुणाला द्यायचं असेल ते द्या, मात्र द्या, जाऊन आपलं मतदानाचा हक्क बजावा, त्यापासून दूर राहू नका. तरच आपल्याला कोणालाही टीका करण्याची किंवा आपल्याला कोणालाही काही त्याबद्दल चर्चा वादविवाद करण्याची आपल्याला अधिकार राहील. आपल्याला तो नाही तर आपण वंचित राहू त्यापासून. असं होऊ देऊ नका. चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा एकच प्रयत्न होता की मतदारांची मतं जाणून घेण्याचा. आणि आम्ही गेल्या 10 ते 12 दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या ठिकाणी भागात जाऊन आम्ही मतदारांची मतं जाणून घेत आहोत आणि संवाद साधत आहोत. इथे येण्याचा सुद्धा तुमच्याशी सर्वांशी संवाद साधण्याचा हाच उद्देश होता की एक विचारवंत म्हणून किंवा साहित्यिक म्हणून आपली मतं देखील जगासमोर यावीत. आणि आज या आपण सर्वांशी बोलून मला तेवढाच आनंद देखील होतो आहे. आपण वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला वेळ दिला, त्यासाठी आपला सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमात आज बस इतकंच. कॅमेरा पर्सन अतुलसह मी निशांत, UCN न्यूज, नागपूर. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती। रुंगे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर. संपर्क 9422842584 और 9423684791. आप देख रहे हैं UCN न्यूज, खबर वही जो हो सही।